राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। 27/11/2025 रोजी सांगोला पोलीस स्टेशन येथे एका माणसाचं हाती देतून अपहरण केल्याची माहिती मिळाली। ही माहिती रामेश्वर शेळके यांनी पोलिसांना दिली। त्यावरून आम्ही त्यांची फिर्याद घेतली आणि फिर्याद घेताच तात्काळ आम्ही सांगोला पोलीस स्टेशनची DB टीम PSI पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यासाठी पाठवली। हे शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हे आरोपी जे आहेत विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेलेले आहेत। त्यावरनं तात्काळ आमची टीम विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेली आणि त्याच ठिकाणी सांगली LCB आणि त्याचप्रमाणे सांगोला पोलीस स्टेशन DB टीम यांच्या दोघांच्या संयुक्ताने त्या ठिकाणी अपहरण झालेले व्यक्ती दत्ता वलेकर, त्याचप्रमाणे त्याला ज्या गाडीनं घेऊन गेले होते त्या इर्टिगा गाडी आणि त्यासोबत 3 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि अपहरण झालेल्या व्यक्तीचं 5 तासामध्ये त्याला शोधून काढून त्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्या आरोपीकडनं आपण एक पिस्टल त्याचप्रमाणे 2 जिवंत राऊंड ताब्यात घेतलेले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, DYSP बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशन व त्याच्या पूर्ण टीमने केलेली आहे। याला 5 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। या लोकांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करता त्याच्यामध्ये 3 आरोपी पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये गोरख मारुती कदम, महादेव गोपाळ खांबले, अजिंक्य मासाळ हे सर्व सध्या विश्रामबाग सांगली येथे राहतात। यांना ताब्यात घेतलं। यांच्याकडे चौकशी करता अपहरण काय केलं, दत्ता वलेकर यांचं अपहरण काय केलं याबद्दल चौकशी करता त्यांनी 5 लाखाची खंडणी करता याचं अपहरण केल्याचं आम्हाला सांगितलं। त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याला अपहरणाचे कलम त्याचप्रमाणे खंडणीची कलम ह्याला लावलेली आहेत। आर्म ॲक्ट प्रमाणे यांच्यावरती कलम वाढवून कोर्टामध्ये हजर केला असता यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे। अपहरणकर्ता काय करतो सध्या आणि त्यासाठी काय गाव कुठलं? अपहरणकर्ता जो आहे दत्ता वलेकर हा शेती करतो, हा राहणार उदनवाडी या गावचा आहे। आरोपी सराईत गुन्हेगार आहे का? त्यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे, त्यासोबत इतर आरोपी पण आहेत।